2 दिवसांच्या सासवड मुक्कामानंतर पंढरीकडे निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काल महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झाली। यावेळी माऊलींच्या पालखीवर अबीर बुक्क्यासह खंडेरायाच्या बेल भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार आणि माऊली माऊलीचा गजर करण्यात आला। माऊलींचे अश्व सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तर पालखीचा रथ सायंकाळी 5:15 वाजताच्या सुमारास जेजुरी नगरीत दाखल झाला। दूरवरूनच खंडेरायाचा मल्हारगड पाहून वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं। पालखी सोहळा जेजुरी येथील नवीन पालखी तळावर मुक्कामी असून वाल्मिकाची नगरी असलेल्या वाल्हे गावाकडे मुक्कामासाठी प्रस्थान करते। येळकोट येळकोट जय मल्हार, मल्हारी मार्तंड जय मल्हार असा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरीमध्ये दाखल झालेला आहे। जेजुरीकर नागरिकांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं भंडाराची उधळण करत स्वागत केले। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज जेजुरी येथे मुक्कामी असणार आहे। यानंतर उद्या सकाळी हा सोहळा वाल्मिकाची नगरी असलेल्या संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा वाल्मिकांची नगरी असलेल्या वाल्हे येथे विसावणार आहे। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, जेजुरी। तर पंढरीची वारी मल्हारीच्या द्वारी म्हणजे जेजुरीत पोहोचली असून काल सकाळपासूनच जेजुरी खंडोबाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। शैव आणि वैष्णवांची भेट जेजुरीमध्ये होत असते। शिवाचा अवतार असलेल्या खंडोबाचं दर्शन घेऊन वारकरी प्रसन्न मनाने पुढील वाटचाल करतात। वारीमध्ये खंडोबाच्या दर्शनाचं काय महत्व आहे याबाबत देवस्थानचे विश्वस्त मंगेश घुणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। आळंदीहून पंढरपूरला निघालेला वारी सोहळा आता मल्हारीच्या दारात आलेला आहे। मल्हारीच्या दारी या वैष्णवांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या मल्हारीच्या वारीचं आणि वैष्णवांचं आणि शैवांच्या भेटीचं काय महत्व आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश गोने आहेत आणि ते याबद्दल काय सांगतात ते आपण जाणून आहोत। काय सांगाल, मल्हारीची भेट घ्यायला लाखो वारकरी इथं आलेले आहेत, याचं काय महत्व आहे? जय मल्हार। आळंदीवरून निघालेला हा सोहळा विठुरायाच्या दर्शनाला निघालेला आहे। भक्तीच्या ओढीने विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व भाविक निघाले। पण इथून येताना जसं हरीची ओढ आहे तशीच हराची पण ओढ आहे, म्हणजे भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं। खंडेराय हे भगवान शंकराचं रूप आहे, त्या निमित्ताने इथं दर्शन घेण्यासाठी प्रचंड समुदाय जमलेला आहे। काल माऊलींनी सोपान काकाची प्रतिकात्मक भेट सासवडमध्ये घेतली। सोपान काकाची सासवडवरून पालखी पण प्रस्थान झालेलं आहे आणि आज जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी माऊलींची पालखी येत आहे। मार्तंड देव संस्थानतर्फे सोन्यासारखी हळद उधळून पालखी पाऊतका सोन्यासारख्या करून आज आम्ही त्यांचं स्वागत माऊलींच्या जेजुरी नगरीमध्ये करणार आहोत। खरं तर माऊलींचा सोहळा म्हणजे जेजुरीकरांसाठी आनंदाचा पर्व असतं। त्याचबरोबर खंडोबाच्या दर्शनासाठी देखील माऊलींचे वारकरी आहेत येत असतात। काय सांगाल, तुमच्यासाठी हा सोहळा कसा आहे? जेजुरीचा खंडोबा आणि पंढरीचा विठोबा ही साऱ्या महाराष्ट्राची लोकदैवत आहेत। दरवेळेला आपण पाहतो पंढरीची वारी ज्यावेळी असती त्यावेळेला लाखो भाविक खंडोबा गडावरती देवदर्शनासाठी येतात। पंढरीला जाता जाता माझ्या लाडक्या खंडेरायाचं दर्शन घ्यायचं, पंढरीच्या विठुरायाचं तर होणारच आहे दर्शन, पण जाताना खंडोबाला भेटून जायचं। आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील, विदर्भातील असतील, मराठवाड्यातली बांधव असतील, लाखो संख्येने इथं महिला बांधव आल्यात, सगळे आहेत वारकरी। चेहऱ्यावर त्यांचा एक आनंद आहे, त्याच लाडक्या खंडेरायाला मी भेटणार। जसं आम्ही बुक्का लावतो कपाळाला पांडुरंगाचा, तसा जेजुरीचा सोन्यासारखा असा भंडारा कपाळाला लावणार। एक मोठी दर्शनाची ओढ इथल्या भाविकांना लागलेली आहे। आपल्या पौराणिक कथेमध्ये काही काव्य आहेत, त्याच्यामध्ये वर्णन आले, जेजुरीत आहे खंडोबा, पंढरीत आहे विठोबा। जेजुरीत आहे भंडाऱ्याचं लेणं, पंढरपूरला बुक्क्याचं लेणं। भंडारा आणि बुक्का हे वेगळं नाहीये, आपल्या हृदयामध्ये विठोबाई आहे, तसंच खंडोबाई यांच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे की मला आज खंडोबा भेटणार, खंडेरायाला आशीर्वाद मागतायत। वास्तविक आता कडक ऊन पडलंय, या उन्हात सुद्धा अनवाणीय सगळे भाविक देवाच्या दर्शनाच्या ओढीने रांगेमध्ये उभे आहेत। खंडोबा देवस्थाननी या ठिकाणी अन्नदान वगैरे विविध उपक्रम राबवलेत, पिण्यासाठी पाण्याची चांगली व्यवस्था केली आहे। त्यामुळं आणि दरवर्षी आपण पाहतोय गडावर गर्दी वाढत चालली। या ठिकाणी मगाशी महिला फेर धरून नाचत होत्या, फुगड्या घालत होत्या, दिवाळी दसऱ्यासारखं आनंदाचं वातावरण या ठिकाणी पसरलंय। आणि हा सगळा जेजुरीचं जाता आता माझ्या लाडक्या खंडेराला भेटून उद्याला सकाळी हा सगळा माऊलींचा पालखी सोहळा महर्षी वाल्मिकीच्या वाल्हे गावामध्ये जाणार आहे। तर या सगळ्या वारकरी बांधवांच्या येण्यामुळं आम्ही दरवर्षी जेजुरीकर
खंडोबाला येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज असतो. पण गोल एक दोन दरवर्षी तुम्ही स्वागत करत असता, आनंदाचा क्षण असतो, काय सांगाल पुढं? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा माऊलींची वारी आज पंढरपूरला जाताना जे खंडोबाच्या जेजुरी गाव मल्हारीच्या दरबारी येते, आज हा सर्व जेजुरीकरांना खूप आनंद असतो आणि संपूर्ण वारकरी भक्त मोठ्या आनंदाने भक्तिभावाने भंडारा उधळत हे मल्हारीचं खंडोबाचं दर्शन घेतात. ज्याप्रमाणे विठ्ठलाचा बुक्का कपाळी लावावा त्याप्रमाणे खंडोबाचा भंडारा कपाळी लावून येथील वैष्णवजन हे वारीसाठी पुढे प्रस्थान करणार आहेत.